या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। बंजारा समाज बांधव आपली पारंपरिक गीतं, पारंपरिक नृत्ये सादर करत होळीच्या स्वागताची सुरुवात करतात। होळीची तयारी करण्यासाठी 2 अविवाहित युवकांची निवड केली जाते। त्यांच्यावर सार्वजनिक होळी रचण्याची जबाबदारी दिली जाते। याला गेरियाची निवड असं म्हटलं जातं। गेरियांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी रचलेली सार्वजनिक होळी तांड्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते पेटवली जाते। होळी शांत झाल्यानंतर होळीची राख एकमेकांच्या कपाळी लावून एकमेकांना आलिंगन देण्याची पद्धत असून एकमेकांबद्दल असलेला द्वेष, राग, मत्सर, चुका माफ करण्याचं एकमेकांना वचन दिलं जातं। या प्रसंगी वांजणा देणं, गेरियाची निवड, धुंड कार्यक्रम, पाल मांडणं, हंडा गाडणं आदी होळीचे विविध कार्यक्रम केले जातात। इतर समाजाची होळी ही गुरुवारी 13 मार्च रोजी सायंकाळी पेटवली गेली। मात्र बंजारा समाजाची होळी ही 14 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता पेटवण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मौलाली चौक परिसरात जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर 50 खोकी आणि मर्सिडीज कार यांच्या प्रतिकृती होळीत समर्पित करून गद्दारांच्या विषारी प्रवृत्ती होळीत जाळून शिवसैनिकांनी गद्दार प्रवृत्तींचा धिक्कार करून घोषणाबाजी केली। सोलापुरातील राजपूत समाजाच्या वतीनं धुलीवंदनाच्या दिवशी रंगगाड्यांची मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा असून शुक्रवारी चौपाड येथील बालाजी मंदिरापासून मोठ्या उत्साहात रंगगाड्यांची मिरवणूक निघाली। प्रारंभी मंदिरातील बालाजी यांच्या मूर्तीला विविध रंगांनी अभिषेक करण्यात आला। त्यानंतर एकमेकांना रंग लावून धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मंदिरात पारंपरिक गाणी म्हणण्यात आली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मिरवणुकीला सुरुवात झाली। दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगांची मुक्तपणे उधळण करत ही रंगगाड्यांची मिरवणूक मार्गस्थ झाली। याबाबत हकीकत अशी, दिनांक 12 मार्च 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पंजवाणी मार्केट इथं गणेश श्रीनिवास बासाबत्तीन वय 30 राहणार प्रियदर्शिनी नगर, विडी घरकुल सोलापूर यांचे वडील श्रीनिवास बासाबत्तीन वय 56 हे आपल्या घराकडे येत असताना MH 14 DN 6248 याचा चालक संतोष बबन चटणे राहणार पुणे यानं आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून श्रीनिवास बासाबत्तीन याच्या मोटारसायकलीला जोरदार धडक देऊन त्यांना जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संतोष चटणे याच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करतायत। विवाह हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय। जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा मनात एकच नाव येतं, सोलापुरातील प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे कौस्तुभ ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र। गेली 2 दशकं कैलासवासी हरिभाऊ नाशिककर यांनी ही संस्था नावारूपास आणत या माध्यमातून जवळपास 500 लग्न जुळवली। त्यांचाच वारसा पुढे चालवत सन 2022 आणि 2023 या साली 2 विवाह पुस्तकं प्रकाशित करत रविवारी 16 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 10:15 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या 2ऱ्या मजल्यावरील डॉक्टर किर्लोस्कर सभागृहात तृतीय पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्याचवेळी त्यांचं विवाह संस्था दशा आणि दिशा या विषयावर प्रबोधन होणार आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास रेखा तानाजी हेबळे वय 45 राहणार आकांक्षा सोसायटी सोलापूर यांच्या घरात येऊन त्यांना तुमच्या घरातील दुःख दूर करून सर्व करणी भानामती काढून पूजा करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडे असलेले 1,76,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पणत्यांमध्ये पूजेसाठी ठेवून रेखा हेबळे यांना वेगवेगळ्या ठिकाणी पणत्या लावण्यात गुंतवून हे दागिने मुद्दाम लवाडीनं चोरून नेल्याबद्दल
एका अज्ञात महिलेवर आणि एका पुरुषावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करतायत. याबाबत हकीकत अशी, दिनांक 13 मार्च 2025 रोजी सोलापुरातील मार्केट यार्डासमोर ज्योतिबा ज्ञानेश्वर भोसले वय 26 राहणार जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर आणि दादासाहेब सरवदे हे चहा टपरीवर चहा पीत थांबले असता त्यांच्या आत्याचा मुलगा धर्मराज विलास शिंदे आणि त्याचा मित्र विजय प्रकाश सरवदे राहणार जोशी गल्ली यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीच्या कारणावरून आणि रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धर्मराज शिंदे यानं ज्योतिबा भोसले यांच्या उजव्या हातावर आणि खांद्यावर चाकूचा वार करून जखमी केलं. याबाबत धर्मराज शिंदे आणि विजय सरवदे या दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मस्के हे करतायत. सोलापुरातील लकी चौक येथील शौचालयाला अबू आझमी आणि औरंगजेबाचं नाव देऊन त्यांच्या पुतळ्यास जोडेमार करून निषेध आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी अबू आझमी, राहुल सोलापूरकर, जितेंद्र आव्हाड, सतीश कोरटकर यांच्याही प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, रवी गोणे, सतीश आनंदकर, प्रवीण सरवदे, आदर्श माने, प्रशांत पवार, महेश जेऊर, लतेश हिरवे, महेंद्र पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत लकी चौकापासून ते 4 हुतात्मा पुतळ्यापर्यंत निषेध आंदोलन केलं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.